नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण 7 ते 4 या टिपक्यांची खूपच सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत। चला तर मग आपण टिपके मांडून घेऊयात। 7 हे 6 हे 5 आणि आता हे 4 अशा प्रकारे खालच्या साईडलाही आपण टिपके काढून घेतोय। 6 हे 5 आणि हे 4। चला तर मग आता आपण रांगोळी काढायला सुरुवात करूयात। तर आपण 3-3 जे टिपके आहेत गोल गोल या साइडनी अर्धगोल काढता येईल अशा पद्धतीने आपण हे टिपके जोडून घेणार आहोत। पहा तर कशा पद्धतीने जोडणार आहे ते। अतिशय सुंदर आणि सुरेख अशी आपण रांगोळी काढणार आहोत। चला तर मग हे पहा, हे 3 टिपके जोडले। आता त्याच्या खालच्या साइडचे, आता त्याच्या खाली अशाच प्रकारे आपण हे 3-3 टिपके जोडून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आता एक एक टिपका आपण पुढचा त्याच्या वाढवणार आहोत। अशा पद्धतीने आपण हे 4-4 टिपके येतील असे हे अर्धगोल असे काढून घेणार आहोत। चला तर अशा पद्धतीने आपण हे 4-4 टिपके जोडून घेणार आहोत आणि आता एक सरळ रेघ त्याच्या ऑपोजिट डायरेक्शननी आपण देणार आहोत। आता आपण या अर्धगोलांमध्ये आपण 4-4 समांतर असे अर्धगोल त्याला काढून घेणार आहोत। पहा तर कशा पद्धतीने काढते ती। 1, चला तर अशा पद्धतीने पहा कसे आपण अर्धगोल काढतोय ते। 3 आणि हे 4 अशा पद्धतीने 4-4 अर्धगोल आता प्रत्येकच आपण या घरांमध्ये काढून घेणार आहोत। चला तर मग काढून घेऊयात आपण। किती सुरेख असं आपण रांगोळी काढणार आहोत। एखाद्या वेळेस एका घरामध्ये एक्स्ट्रा जरी गोल काढला तरी चालेल, ज्याप्रमाणे मावतील त्याप्रमाणे आपण काढून घ्यायचे आहेत। आता राहिलेल्या 2 घरांमध्येही अशाच प्रकारे आपण 4-4 रेघा या काढून घेणार आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी ही येणार आहे। थोडंसं हळूवारपणे काढा म्हणजे रेघा एकदम व्यवस्थित येतील। तसेच थोडेसे चिटकून जर आलेली असेल रेघ तर बोटाच्या साहाय्याने आपण ते मॅनेज करून घेणार। आता आपण अशा प्रकारे वरच्या साईडलाही 5 रेघा काढून घेणार आहोत आणि त्या साईडला आपण अशाच पद्धतीने जोडून घेणार आहोत त्या रेघा अर्धगोलाला। 1 2 3 4 आणि हे 5 अशा पद्धतीने आपण सर्वच दिशेला आता जोडून घेणार आहोत या रेषा। आता किती सुरेख वाटत आहे रांगोळी आपली। 1, चला तर मग अशा पद्धतीने आपण या रेघा काढून आपण त्याला अर्धगोलाला अशा पद्धतीने जॉईंट करून घेणार आहोत। खूपच सुरेख पद्धतीने आपण हे रेघा जॉईंट करून घेणार आहोत। चला तर आता आपला तिसरा घर कंप्लीट करत आहोत आपण अशाच पद्धतीने या रेघा जोडून। चला तर आपण आता आधी रेघा काढून घेतलेल्या 1 2 ही तिसरी लाईन आहे। तर आपल्या टोटल 5 हे लाईन्स कंप्लीट झालेले आहेत। चला तर आता आपण चौथ्या घरामध्येही अशाच पद्धतीने या 5 लाईन काढून घेणार आहोत। खूपच सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण हे काढणार आहोत। जरी तुम्हाला रेघा ॲडजस्ट झाला नाही तर तुम्ही ते बोटाच्या साहाय्याने आपण व्यवस्थित आखीव रेखीव बनवू शकतो। चला तर आपण आता हे चौथ्या घरातही काढून घेतलेले आहेत रेघा। आता 5व्या घरामध्ये आपण काढत आहोत। चला तर मग आपण आता 5व्या घरातही 5 लाईन्स या कंप्लीट करून घेणार आहोत। खूपच सुरेख पद्धतीने आपण ही रांगोळी काढून घेणार आहोत। चला तर आता लास्टची आपले 2 घरही अशीच काढून घ्यायची आहेत। खूपच सुरेख आखीव रेखीव आणि सुंदर अशी रांगोळी आपली येणार आहे। हे 2, हे 3, हे 4 आणि हे 5। चला तर आता आपले हे पूर्ण कंप्लीट झालेले आहेत रेघा काढून। आता आपण नेक्स्ट डिझाईन ही काढून घेणार आहोत। आधी आपण सगळे डार्क करून घेणार आहोत जे मेन लाईन्स आहेत त्या, म्हणजे दिसायला आणखीन आखीव रेखीव वाटेल आपली रांगोळी। पहा तर किती सुरेख पद्धतीने आपली रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे। तर आता आपण नेक्स्ट डिझाईनकडे वळूयात।
तर आता आपण 2 अर्धगोलांमध्ये एक सिंगल गोल काढून पहा. चला तर आपलं सुंदर रेखाटन आता तयार झालेलं आहे. तर आपण आता पुढची डिझाईन जी काढणार आहोत ती 2 जे फुलं आहेत आपली त्याच्यामधून एक छोटीशी रेघ आणि त्याच्यावरून एक रेघ अशी काढून घेतोय. अशा पद्धतीने प्रत्येक साईडला अशा आपण गोल असे काढून घेत आहोत. याच्यानंतर मधल्या साईडने एक रेघ काढून त्याच्यावरती आपण टिंब ठेवणार आहोत. त्याच्या आधी आपण आता हे कमळ काढून घेऊया 2-2 पाकळ्यांचं. खूपच सुंदर असं आपण कमळ काढून घेत आहोत. खूपच सुरेख वाटणार आहे. रांगोळी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर पहा अगदी सुरेख अशी वाटते आपली रांगोळी. मध्ये एक छोटा गोल काढलेला आहे. आता आपण पांढऱ्या रंगाने त्याला कलर देऊन घेत आहोत. अशाच पद्धतीचे कमळ आपण आता हे 6 बाजूंना काढणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी येणार आहे. अशाच पद्धतीने आपण हे कमळ सर्वच दिशेला आता काढून घेणार आहोत. खूपच सुरेख आणि सुंदर असे आपले कमळ येणार आहेत. आपण ही रांगोळी स्पेशली आपण ही रांगोळी देवघरासमोर काढली तर खूपच सुरेख आणि सुंदर वाटते. त्याच्यानंतर आपण दारासमोर काढू शकतो, अंगणात काढू शकतो. मी दारासमोर काढली ही रांगोळी. खूपच सुरेख आणि सुंदर वाटत आहे. मन अगदी प्रसन्न होतं रांगोळी पाहिल्यानंतर. चला तर मग अशा पद्धतीने आपण हे रांगोळी काढून कंप्लीट करत आहोत. साईड बाय रेघा काढून घेतोय आणि कमळ काढतोय. चला तर आता आपण ते बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घेतलेले आहेत जे टिपके काढलेले आहेत. आता आपण हा पांढरा रंग भरत आहोत सर्वच कमळांमध्ये. तर शेवटचे आपले 3 कमळ काढायचे राहिले आहेत आणखी. आणि आता आपण हे रेघा काढलेले आहेत. एक मोठी रेघ, त्याच्या साईडने 2 छोट्या रेघ, 3 छोट्या रेघा आणि मोठ्या रेघेला एक टिपका काढून आपण प्रेस करून घेतोय. रांगोळीची आणखीन सुरेखता वाढत आहे यामुळे. पहा तर किती सुंदर अशी आपली रांगोळी येत आहे. चला तर आता अशाच आपण सुरेख पद्धतीने आता राहिलेली रांगोळी जी आहे आपली ती कंप्लीट करतोय. हे 7 कमळ येणार आहेत टोटल. चला तर आता आपण हा 5वा कमळ काढून कंप्लीट करत आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण हा लास्टचाही कमळ काढून कंप्लीट करत आहोत. अगदी सुरेख पद्धतीने. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल माझ्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप धन्यवाद. आणि रांगोळी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता लास्ट स्टेप कंप्लीट होते. 1 ते 2 मिनिटांमध्ये आपली पूर्ण रांगोळी कंप्लीट होणार आहे. चला तर आपल्या रेघा काढून आता कंप्लीट करत आहोत. आता आपली रेखाटन काढून पूर्णच रांगोळी ही कंप्लीट झालेली आहे. चला तर आता आपण पिवळा रंग आणि पोपटी रंग असे रंग यूज करून थोडंसं आपण रंग देऊन घेणार आहोत त्याच्यामध्ये. पहा तर आता पोपटी रंग हे आपण छोट्या छोट्या गोलांमध्ये आतल्या असं भरून घेणार आहोत. पहा किती सुरेख वाटत आहे रांगोळी रंग भरल्यानंतर. त्याच्यानंतर आता आपण ते वरच्याही जे छोटे छोटे फर्स्टवाले जे गोल आहेत त्यांच्यामध्ये हा पोपटी रंग. चला तर आता हा पोपटी रंग देऊनही आपला कंप्लीट झालेला आहे. मध्ये आपण पिवळा रंग देऊयात आणि बोटाच्या साहाय्याने पसरवून त्यात लाल रंग भरणार आहोत. आता कमळांच्या कळांमध्ये आपण छोट्या कळांमध्ये हा लाल रंग सर्वत्र भरून घेणार आहोत. पहा आता किती आणखी सुरेख अशी आपली रांगोळी वाटत आहे.
तर आपल्या अशी ही रांगोळी पूर्णपणे आता कंप्लीट झालेली आहे. तर मी कशी दिसते त्याचा ओव्हरव्ह्यू पण दाखवणार आहे की लांबून कशी दिसेल ही रांगोळी. कमळाच्या पुढेही 2-2 असे टिपके देऊन आपण काढून घेणार आहोत, म्हणजे आणखी सुरेख वाटते आपली रांगोळी. चला तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. पहा आता त्याचा ओव्हरव्ह्यू कसा दिसतोय.